आज मी आलेली आहे सूरत स्टेशनला। सूरतला सिल्क सिटी नावाने ओळखला जात असतो। लोकांची चहल पहल तुम्हाला नक्की मिळणार आहे। हाऊसवाईफ आहे किंवा कॉलेज गोइंग गर्ल आहे किंवा तुम्ही नोकरी करत आहे, साइड बिझनेस म्हणूनही तुम्ही हा बिझनेस स्टार्टअप करू शकता। शोरूम, दुकान किंवा होलसेलर बनायचा विचार करताय, क्वालिटी अगदी असं चीप क्वालिटी किंवा पन्निका इंडिया सूरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी। नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते पन्निका इंडियामध्ये। बट आज मी आलेली आहे सूरत स्टेशनला। पाऊस खूप जास्त पडत आहे, जसं काय तुम्ही पाहते ह्या बाजूला पाऊसच पाऊस आहे आणि लोकांची गर्दी इथे काही कमी नाही आहे। सूरतला सिल्क सिटी नावाने ओळखला जात असतो, कारण की भरपूर लोक, लाखो आणि करोडोच्या संख्येमध्ये लोक इथे येत असतात। पाऊस असो, सर्दी असो किंवा हिवाळा असो किंवा गरमी असो, लोकांची चहल पहल तुम्हाला नक्की मिळणार आहे। कारण की सूरत एक अशी सिटी आहे जिथे तुम्हाला कपडा स्वस्त मिळतो। हो, कपडा स्वस्त मिळतो म्हणूनच लोक इथे येणं पसंत करते। इथे पाऊस पडत आहे तरी सुद्धा इथे लोकांची जी भीड आहे ते तुम्ही पाहू शकता। परचेसिंग ऑलरेडी होऊन गेलेली लोकांची, जे आताच्या ट्रेनमध्ये जात आहेत किंवा आता त्यांची ट्रेन लागणार आहे। आपण बेसिकली त्यांच्यासंग बोललं नाही आहे, बट त्यांच्यापाशी जे पार्सल आहेत, जे कलेक्शन आहेत किंवा जे बॅगा आहेत त्याच्यावरून आपल्याला समजते। तर आता आपण थोडंसं आतमध्ये जाऊया। तर ह्या बाजूला बघणार तर इथेही त्यांना पूर्ण साड्या किंवा कपड्यांचे जे स्टॉक आहेत त्यांचा जो पार्सल आहे तो इथे रेडी झालेला आहे। आणि तसंच पन्निका इंडिया एक खूप मोठी ब्रँड आहे जिथे तुम्ही घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता, म्हणजे कलेक्शन मागून त्याच्यामधून इन्कम जनरेट करू शकता। तुम्ही एक हाऊसवाईफ आहे किंवा कॉलेज गोइंग गर्ल आहे किंवा तुम्ही नोकरी करत आहे, साइड बिझनेस म्हणूनही तुम्ही हा बिझनेस स्टार्टअप करू शकता। म्हणजे कोणचा? कपडा। मित्रांनो, कपडा प्रत्येकाची गरज आहे, तुमची, माझी, तुमच्या आजूची बाजूची सर्व लोकांची कपड्यांची गरज आहे, म्हणूनच कपडा खूप विक्री होतो। हा बिझनेस 110% सक्सेसफुली बिझनेस आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता चारी बाजूला लोक आलेले आहेत परचेसिंगला। मोस्ट ऑफली 100 म्हणा 18% पब्लिक जे आहेत, लोक जे आहेत ते इथे बिझनेससाठीच येत असतात आणि 20% पब्लिक जे असते ना ते इथे ट्रॅव्हल्स करतात, म्हणजे इकडनं तिकडनं जॉब वगैरे करत असतात ते लोक असतात। आणि ज्यांना सूरत फिरायचं असतं ते लोक इथे 20%मध्ये, बट 80% जे पब्लिक आहेत, 80% जे लोक आहेत ना ते येतात कपड्यांची खरेदी करायला। जर तुम्ही स्वतःचा बिझनेस करायचा इच्छित आहे, शोरूम, दुकान किंवा होलसेलर बनायचा विचार करताय, तर पन्निका इंडियामध्ये नक्की या। त्याच्यासाठी तुम्हाला यायला लागेल सूरत स्टेशनला, जिथे आज आपण उभे आहे। ह्या बाजूला तुम्ही बघणार इथे तुम्हाला आहे ना थोडेफार गोष्टी लक्षात पण घ्यायचे, जसं काय इथे फ्रॉड वगैरे नाही होणार, म्हणजे तुम्हाला कोणी स्वस्त बोलून कुठे दुसरीकडे नाही न्याय पाहिजे। तसंच तुम्हाला लक्ष घ्यायचे का कोण आपल्याला फसवत तर नाही ना, कोण आपल्याला चांगल्या जागेवर नेणार का, त्याच्यासाठी व्हिडिओ खास आहे तुमच्यासाठी, का तुम्हाला कोणी फसवणार नाही। तुम्हाला लक्षात घ्यायचे, जिथेही ज्याही कंपनीमध्ये जायचं असेल, तुम्हाला पन्निका इंडियामध्ये जायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा। जिथे तुम्हाला अडचण येते तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल किंवा मेसेज करू शकता, त्यांना जाणू शकता, ते तुम्हाला सपोर्ट करणार। तुम्हाला सपोर्ट मिळेल तर तुम्ही व्यवस्थित चांगल्या जागेवरनं खरेदी करू शकता। मित्रांनो, चांगल्या जागेवरनं खरेदी करणार तरच तुमचा बिझनेस ग्रो होणार। जर तुम्ही प्रॉडक्टच महाग घेणार आणि तेही क्वालिटी अगदी असं चीप क्वालिटी किंवा थोडंसं क्वालिटीमध्ये थोडंसं डिफरंट राहणार, तर ती तुम्हाला विक्री करायला थोडी तकलीफ होणार। म्हणूनच तुम्हाला सांगते पन्निका इंडिया सूरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, जी तुम्हाला स्वस्त दरामध्ये क्वालिटीवाला माल देते। तुम्हाला क्वालिटीवाला आणि चांगलं गुणवत्तेचं कलेक्शन पाहिजे असेल, ते म्हणजे साडी, कुर्ती, ड्रेस मटेरियल किंवा तुम्हाला यान पाहिजे असेल, म्हणजे फॅब्रिक पाहिजे असेल, ते सुद्धा अवेलेबल केले जाणार आहेत। तर दिले गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। COD घरी बसल्या बसल्या तुम्हाला माल मागवायचा असेल तर ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तसंच तुम्हाला अशा म्हणजे पार्सल तुम्हाला बाय हँड घेऊन जायचं असेल तर तुम्ही बाय हँड पण पार्सल घेऊन जाऊ शकता। तर नक्की विजिट करा पन्निका इंडिया। आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि हो, तुमच्या इथे पाऊस पडतोय का तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तर पुन्हा मिळूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र।